नमस्कार, मी सुशांत शेलार आणि आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार गुरु शिखरला चाललोय दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला, जिथे त्यांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली. आणि तिथे जाण्यासाठी मी आणि माझी मिसेस, माझी आई, माझी मुलगी आणि पूर्ण फॅमिली आम्ही आलोय. आमचे दत्तप्रबोधन स्वामी विजयजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी आधी येऊन गेलोय आणि पहिल्यांदा मी विथ फॅमिली आलोय. आणि रोपवेनी जाण्याचा पहिलाच प्रसंग आहे माझा. आणि हा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आज गुरुवार आहे, त्यातून आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे, त्याच्यामुळे दुग्ध शर्करा योग म्हणता येईल. आणि कसा असणार आहे हा संपूर्ण जर्नी हे मी तुम्हाला सांगत राहीन. नंतर पहिल्यांदा इकडे अंबामाता टेम्पल येतो आणि त्याच्यानंतर आपल्या या गिरनार यात्रेला सुरुवात होते. आणि इकडनं जवळजवळ 3,500 पायऱ्या आहेत. आणि मठाधिपती परमपूज्य महेशगिरी बापू यांच्या मार्गदर्शनाने काल महायज्ञाचं पण आम्हाला अनुभव घेता आला. आणि आजची ही गिरनार यात्रासुद्धा सफल होईल, कारण श्री दत्त प्रबोधन स्वामी यांचे सुद्धा मार्गदर्शन मिळत असतं. आणि संपूर्ण परिवाराला घेऊन येण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्याच्यामुळे दत्त महाराजांकडे मनोमन प्रार्थना आहे की ही परिवाराची जी काही गिरनार यात्रा आहे ती सफल होऊ. आणि त्यासाठी माझी आई, माझी पत्नी, माझी मुलगी, आम्ही सगळेच जण आले. सो दत्त महाराजांकडे हीच प्रार्थना की त्यांच्या चरणी आम्हाला नतमस्तक त्यांनी करून घ्यावं, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. ही आमची मुलगी आलेली आहे, आमच्या पत्नी आलेल्या आहेत. आणि आता आम्ही पुढे अजून गिरनार पर्वत हा चढायचा बाकी आहे. आणि आता शेवटच्या 1000 पायऱ्या राहिलेल्या आहेत. या गुरुशिखराच्या प्रवेशद्वारापाशी आम्ही येऊन पोचलोय आणि अजून 1000 पायऱ्या चढायच्या. 1000 पायऱ्या चढल्यानंतर काय आता परिस्थिती आहे ती नंतर तुम्हाला सांगतो. जय गिरनारी. जय गिरनारी. आणि आता लास्ट 100 पायऱ्या चढायच्या आहेत गुरुशिखरावरच्या. सो आम्ही आता तिकडे गेल्यानंतर मला माहीत नाही गुरु पादुकांचा व्हिडिओ काढता येईल की नाही, पण मी तिथपर्यंत तुम्हाला नेण्याचा निश्चित प्रयत्न केला. खूप छान होता प्रवास. आता जाताना आणि संवाद साधून ओव्हरऑल कसा अनुभव होता हे पण मी तुम्हाला सांगितलं. खूप लागलाय. गुरुशिखर तिथे व्हिडिओ करता येणार नाही, बंदी आहे. इकडनंच तुम्ही दर्शन घ्या. जय गिरनारी. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज. दत्त महाराजांनी जिथे सगळी प्रज्वलित केली. आणि आता ही ट्रिप पूर्ण होते आणि आमचे गुरुजी श्री दत्त प्रबोधन स्वामी
आलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने हे माझं दुसरं वर्ष आहे आणि यावर्षी संपूर्ण कुटुंबाला घेऊन या गिरनारच्या यात्रेला आलो होतो आणि आता गुरुजींचं दर्शन घेऊन अंबामातेचं दर्शन घेऊन या वर्षीची पण ही गिरनार यात्रा पूर्ण होते आणि महायज्ञाला आपण बसण्याचा हे सगळं अनुभवण्याचा योग आला आणि दत्त महाराजांनी 12,000 वर्ष ज्या क्षेत्रामध्ये तप केला त्या क्षेत्राचं दर्शन घेता आलं. असाच दत्त प्रबोधन स्वामी महाराज आमचे विजूभाई यांचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांवरती राहू दे अशी दत्त महाराजांची चरणी प्रार्थना. जय गिरनार. जय गिरनार. आता परत जाताना मी आणि माझ्या लेकीनं गोरक्षनाथ यांची जी तपोभूमी होती त्याचं दर्शन घेतलं, पण तिथे सुद्धा कॅमेरा अलाउड नव्हता. पण मग आता तिकडनं आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला आणि आता जाताना अंबामाताचं दर्शन घेऊन पुन्हा रोपवेने पर्वत उतरायला सुरुवात करू. पण ओव्हरऑल अनुभव कसा होता आणि मी पहिल्यांदाच आली गिरनारला आणि तिने खूप एन्जॉय केलं आणि दत्त महाराजांचा असाच आशीर्वाद तिच्यावर आणि आपल्या सर्वांवरती बरसत राहू दे अशी दत्त महाराजांची चरणी प्रार्थना. आता जाऊया अंबामाताच्या टेम्पलवर. हे अंबामाता टेम्पल आहे. त्याच्यानंतर हे गोरक्षनाथ यांनी तप केला होता ती तपोभूमी आहे आणि तिकडनं जवळजवळ पुढे 3,000-3,500 पायऱ्या आहेत आणि तिथे खाली गेल्यानंतर आपल्याला धुनी जी आहे अखंड धुनी ती पण पाहायला मिळते तिकडनं खाली गेल्यानंतर आणि तिकडनं पुन्हा वरती गुरुशिखर 1,000 पायऱ्या आहेत. सो हा असा संपूर्ण प्रवास आणि हिंदू सनातन धर्म आणि आपण या हिंदू धर्मात जन्माला आलो याचा खूप अभिमान आहे आणि दत्त महाराजांचं भक्त स्वामी समर्थांचं भक्त याचा मला खूप अभिमान आहे. आणि या गुजरातमधल्या जुनागडमधल्या या गिरनारच्या या पर्वतावरती सहकुटुंब सहपरिवार दर्शन घेण्याचा योग आला. दत्त महाराजांचं दर्शन आणि आज त्यातून गुरुवार आणि गजानन महाराजांचा प्रकट दिन पण आहे. त्याच्यामुळे खूप आनंद होतो की आजच्या या पवित्र दिनी या संपूर्ण परिसरात या गिरनार पर्वतावरती येऊन दत्त महाराजांच्या तपोभूमीचं दर्शन घेता आलं. त्याच्यामुळे आज स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो. इथे जाण्यासाठी जवळजवळ 8,500 पायऱ्या ह्या चढाव्या लागतात. पण रोपवेने आल्यामुळे डायरेक्ट 5,000 पायऱ्या मला चढाव्या नाही लागल्या. पण बॅलन्स 3,000-3,500 पायऱ्या चढायला आणि उतरायला लागल्यामुळे पण खूप आनंद मिळाला. खूप मन फ्रेश झालं आणि पुढे काम करण्याची ऊर्जा मिळाली. असंच यापुढेही आपल्या हातून चांगलं काम घडत राहू दे अशी दत्त महाराजांची चरणी प्रार्थना. जय गिरनार. रिटर्न जर्नी सुरू झालेला आहे आणि आता रोपवेने आम्ही पुन्हा गिरनार पर्वत खाली उतरतोय.